महामार्गावरील रखडलेले नाली बांधकाम अखेर मार्गी, राजू पारवे यांच्या पुढाकाराने तोडगा. शहरातील नागपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणातील दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या नाली व रस्ता बांधकामाचा प्रश्न अखेर सुटला असून माजी आमदार राजू पारवे यांनी पुढाकारामुळे या कामाला गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भिवापूर शहरातून जाणाऱ्या सुमारे 2.4 किलोमीटर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असताना डॉक्टर काकडे यांच्या दवाखान्यासमोरील भागात बांधकाम गेल्या वर्षभरापासून रखडले होते. संबंधित रस्ता व नालीचे काम हे काही प्रमाणात खाजगी जागेत सुमारे 2 ते 3 मीटर येत असल्याने जमीन मालकांनी आक्षेप घेतल्यामुळे काम थांबवणे लागले होते. परिणामी रस्ता, नाली व फुटपाथचे काम अपूर्ण अवस्थेत राहिले होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी कंत्राटदाराने खाजगी जागा सोडून नाली व रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. त्यामुळे या ठिकाणी रस्त्याची रुंदी कमी होऊन भविष्यात अपघात होण्याचा धोका वाढला होता. ही बाब लक्षात येताच माजी आमदार राजू पारवे यांनी स्वतः पुढाकार घेत आज संबंधित जमीन मालकाशी संवाद साधला. डॉक्टर काकडे, प्रशांत घुगल आणि श्री चौधरी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी सकारात्मक भूमिका घेत रस्ता बांधकामासाठी आवश्यक असलेली जमीन देण्याची तयारी दर्शवली. त्यांच्या या सहकार्यामुळे रखडलेल्या कामाला अखेर मार्ग मिळाला आहे. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता वानखडे, कनिष्ठ अभियंता सचिन आवळे तसेच नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी दीपिका गायकवाड उपस्थित होत्या. जमीन मालकांनी दाखवलेल्या उदार भूमिकेने शहरात सर्वत्र कौतुक होत असून दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न सोडवण्याबद्दल राजू पारवे यांच्या पुढाकाराचेही नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. आता या भागातील रस्ता, नाली व फुटपाथचे काम लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, अमर मोकाशी, बर्फातील ज्वाला न्यूज, भिवापूर.